मला खरं सांगते, ह्या दिवसाची वाट ना मी अख्खं वर्षभर बघत असते. तो दिवस म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आमच्या गावात येते ना, तो दिवस. ते वातावरण, ते भक्तिमय परिसर अख्खा वर्षभर तुम्हाला कुठं बघायला मिळणार नाही. पण ज्या दिवशी माऊलींची पालखी आपल्या दारात असते ना, त्या दिवशीचा तो दिवस कधीच न विसरण्यासारखा असतो. कारण ते जे वातावरणच असं निर्माण झालेलं असतं ना, तो सोहळा ते सगळं खूप बघण्यासारखं असतं. मग अशा दिवसाची सुरुवात ना 12-13 किलो पोहे वारकऱ्यांसाठी बनवले होते, ज्याचा की मी व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे. स्वतः चहा घेतला आणि लगेच कामाला लागली, कारण स्वयंपाकाची गडबड होती. जे काही मग 10-15 लोकं आपल्या घरात जेवायला येणार होते, मग त्यांच्यासाठी हा प्रसाद बनवायला चालू केला होता. आणि अशा दिवशी ना मी अजिबात गोडाचं काय माझ्याकडे बनवायला घेत नाही, मला रिस्कच नको वाटते म्हणून. मग आईकडे तो शिऱ्याचा प्रसाद बनवायला घेतला. मग बाकी काही साधं जेवण असेल म्हणजे भोपळा शेवगा टाकून केलेला तुऱ्याच्या आणि मुगाच्या डाळीचं सांबर म्हणा किंवा पालकची भाजी म्हणा, भात भाकरी, हे बाकीचं जेवण मी माझ्याकडे घेतलं. सगळ्यात आधी तर आहे ना सांबर फोडणीला देऊ केलं आणि भाजी निसायला घेतली. इतक्या घाईत पण मला तीच भाजी करायची होती, कारण मला माहिती होतं त्या सांबरपेक्षा ही भाजी जास्त खाल्ली जाणार. मग भाजी करायला घेतली पालकची. मी जसे नेहमी करते ना उकळून वगैरे, आणि खूप साधं त्याला वाटण जातं. पण मला तशी रेसिपी शूट करता येणारच नव्हती, मला पण माहिती होतं. पण तरीसुद्धा मी जे काही छोटं मोठं शूट आहे ना ते घेत होते. हे सगळं जेवण 8च्या आत बनवायचं होतं, कारण वारकरी सकाळी लवकर, ज्यांना नाश्ता करायचा नसतो ते डायरेक्ट जेवण करतात. ज्यांचा उपवास असतो त्यांच्यासाठी असं चिक्की आणि नंतर खिचडी थोडीशी परतली होती. शेंगदाण्याचे लाडू घरात साठवणीचे होते. मग ते असं सगळं होतं की कुणाची आहे ना गैरसोय होऊ नये आपल्या दारात आल्यानंतर, कारण इतकं संतश्रेष्ठांबरोबर ते चालत असतात. त्यांच्यासाठी आपल्या हातून सेवा होणं छोटी गोष्ट नसते. मग आज आमच्या जेवणाच्या ताटामध्ये ना पालकची गरगटी भाजी, सांबर भोपळा आणि शेवग्याचं शिऱ्याचा प्रसाद, जो की आईने फार उत्तमाचा बनवला होता, लिंबाचं साठवणीचं लोणचं आणि आमच्या नवशिखाऊ अमृताताईंनी केलेली ही बाजरीची भाकरी, हे सगळं असं जेवण केलं. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगते, आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज चालू केली आहे, ज्याचं नाव आहे जीवाभावाची वारी, ज्याच्या ना ऑलरेडी 2-3 व्हिडिओ अपलोड आहेत आपल्या चॅनलवरती. डू चेक इट आउट. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण